फेस रीडिंग प्रणालीमुळे आजही मंत्रालयाच्या गार्डन गेटवरती मोठी गर्दी पाहायला मिळते। अजूनही अनेकांचा डेटा गोळा न झाल्यामुळे अडचण येत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। मंत्रालयाच्या गार्डन गेटवर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे। खरं तर फेस आयडी रीडिंगचा नवीन प्रकार आता मंत्रालयात सुरू झाला आहे आणि त्यामुळे आतमध्ये जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय, कारण अजूनही अनेकांचा डेटा जो आहे तो मंत्रालयाकडे आलेला नाही आणि त्यामुळे प्रत्येकाला पास काढूनच आता मंत्रालयात जायची वेळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात गार्डन गेटची ही सध्याची गर्दी आपण पाहतोय। सर्वसामान्य नागरिक, मंत्रालयाचे कर्मचारी, त्यांच्यासाठीची एक वेगळी लाईन आपण या ठिकाणी पाहतोय आणि मंत्रालयामध्ये जे काम करणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठीची एक वेगळी लाईन या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सर्वसामान्यांची वेगळी लाईन आहे आणि त्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। नवीन या प्रक्रियेमुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक हे मंत्रालयातले कर्मचारी जे आहेत ते आपल्याला आतमध्ये जाताना पाहायला मिळतात। काय अडचणी सध्या या ठिकाणी येत आहेत? काही कार्ड ही आहेत ना, ती आता ही करून घ्यायची होती, स्कॅन करून घ्यायची होती, केलेली नाही आहेत म्हणून ते चालले। बरं, तो याच्या आधीच सूचना देण्यात आल्या होत्या तरी देखील काय होतं, माणूस तिकडे स्केअरसिटी आहे ना, एकच माणूस आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे। सर, तुम्ही कधीपासून लाईनमध्ये काय अडचणी सध्या जाणवत आहेत तुम्हाला? एक तासभर तरी लाईनीमध्ये आहेच आम्ही इथे। आणि सध्या मंत्रालयात जाताना असताना सुद्धा सगळ्या लाईनीत जाऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत आम्हाला। परंतु फेस रीडिंगसाठी डेटा जो आहे तो गोळा करण्याचं काम चालू होतं, तुमचं चालू झालं? आहे, हो 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 चालू आहे। आपण पाहतोय ही सर्व मंडळी जी आहेत ती मंत्रालयात जाताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अजूनही जो डेटा फेस रीडिंगसाठीचा जो होता तो पूर्णपणे गोळा झालेला नाही आणि त्यामुळं अचानक काल या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी जी आहे ती मंत्रालयाच्या गेटवर आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय काम चालू असल्यामुळे ही अडचणींचा सामना करावा लागतो। अशा पद्धतीचा पास काढून आता प्रत्येकाला आज जाणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येकाला या ठिकाणी मंत्रालयात जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनुप्रस्तोगी सनिलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।